मालेगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 7 जानेवारी सोमवारी कांद्याच्या मार्केटमध्ये लिलाव होत नसल्याने आक्रमक होऊन कांदा रस्त्यावर फेकून देत अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला। उत्पादित कांद्यावर झालेला खर्च सुद्धा भागत नसल्याने शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न सरकारने सोडवला नसल्याने अखेर नाईलाजाने मालेगाव कांदा बाजारात आंदोलनाचा पवित्रा घेऊन शेतकरी आक्रमक होताना दिसून आले। यावेळी शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती आंदोलनात होती। या प्रसंगी मार्केट यार्डमध्ये काही शेतकऱ्यांचा लिलाव झालेला नाही, तर शेतकऱ्यांचा कांदा कमी भावाचा असल्याचे कारण देत या कांद्याचा लिलाव करण्यात आला नाही। मात्र लिलाव चालू झाल्यानंतर अगदी 100 रुपये क्विंटल प्रमाणे कांद्याचा लिलाव घेण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यांचा खर्च वजा जाता या भावात कांदा विकून परवडणार नाही अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाले। या गंभीर प्रश्नाबाबत शेतकऱ्यांनी स्वतःच आत्महत्या केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत जमावाने घोषणाबाजी केली। या प्रसंगी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम पाटील, कॉन्स्टेबल मोगल, कॉन्स्टेबल दळवी आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून चिघळलेले वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला। यावेळी शेतकरी पंडित जगताप, दिलीप चिकटे, गणेश शिंदे, अनिल भोईटे, तुकाराम पिंजन, शेखर पवार, दिलीप कोते आदी यावेळी उपस्थित होते। मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांद्याच्या प्रश्नी वारंवार वृत्त सुराज्य न्यूजने प्रसारित केले। सोमवारी झालेल्या प्रकारावर येथील मार्केट यार्डमध्ये मंगळवारी कांदा 700 ते 750 रुपये भावाने कांदे खरेदी केले जात असल्याने शेतकऱ्यांनी सुराज्य न्यूजचे आभार मानले। सुराज्य न्यूज, कैलास शिंदे, मालेगाव प्रतिनिधी। साहेबांनी आम्हाला सांगितलं कांद्यावर जाऊन आत्महत्या करा। आम्ही म्हटलं लेखी दे, आम्ही आत्महत्या करायला 70 जण तयार आहे, पण त्यांनी लेखी दिलेली नाही। सरकार जिम्मेदार है, कमिटी जिम्मेदार है, सरकार जिम्मेदार नहीं, कमिटी जिम्मेदार है। साहेब म्हणतात शेतकरी मी जिम्मेदार आहे, तिथे साहेब म्हणतात शेतकरी तो कोणी सरकार जिम्मेदार नाही, सरकार आपले काय आपले राहणार।